संभाजीराजेंच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली। स्वराज्य संघटनेची अधिकृतपणे पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली। स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाली। परभणी महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील 850 गावांचं सर्वेक्षण करून नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली। यामध्ये जिल्ह्याची पैसेवारी 47.32% निघाल्याचा अहवाल देण्यात आला असून उत्पादन 50% आत आल्याने आता अंतिम पैसेवारीकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात एका मालवाहू वाहनातून अनधिकृतपणे सुरू असलेली दारूची वाहतूक पोलिसांनी रोखली। वाहनामध्ये तब्बल 17 लाखांची देशी दारू असून पोलिसांनी वाहनाचा चालक आणि त्याच्या सहकार्याला अटक केली। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दहेंद्री गावात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली। गावातील पाणीपुरवठा योजना बंद असल्याने महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावलं। यावेळेस ग्रामपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मावळ तालुक्यात गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते। मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांनी एकत्र येऊन गड किल्ल्यांवर स्वच्छतेचे धडे गिरवले। श्याम मानव यांनी काँग्रेसच्या बबलू देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। बबलू देशमुख भाजपला मदत करत असल्याचा आरोप भाजपचे स्लीपर सेल काँग्रेसमध्ये आहेत असा हल्लाबोल देखील श्याम मानवांनी केलेला। पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचं आंदोलन सुरू आहे। कर्जतच्या टिळक चौकामध्ये ठिय्या मांडला असून विमा संरक्षण देण्याची ठेवीदारांची मागणी आहे। तर पुढचे 10 दिवसात ठोस उपाययोजना न केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झालाय। बंदूक साफ करत असताना गोळी चुकून सुटली असून गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली। तर अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना क्लीन चिट मिळाली आहे। लक्ष्मण हाकेंनी दारू प्यायली नसल्याचं स्पष्ट झालंय। ससूनच्या मेडिकल रिपोर्टमधून ही माहिती आता समोर आलेली आहे। अमरावती महानगरपालिका सफाई कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन करण्यात आलंय। पालिकेकडे 11 कोटींची थकबाकी असताना काम बंद आंदोलन करण्यात आलं। 7 महिन्यांची तब्बल 11 कोटी रुपयांची देयकं थकीत आहे। मावळ तालुक्यातील शेलारवाडी गावामध्ये परतीच्या पावसानं धुकं पसरलं आहे। त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीला या धुक्याचा फटका बसणार आहे। पुणे शहरामध्ये 7 नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली। गृह विभागाच्या वतीनं नव्या पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली। नव्या पोलीस स्टेशनसाठी 816 पदांची निर्मिती करण्यात आली। आठवडाभरात सर्व 7 पोलीस स्टेशन सुरू होणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर इलेक्टोरल बॉन्ड खंडणी प्रकरणामध्ये सीतारामन यांना दिलासा मिळाला असून उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती देण्यात आली आहे। पर्यटकांसाठी वन विभागाकडून आनंदाची बातमी आहे। आजपासून पुन्हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प सफारीचा आनंद घेता येणार आहे। राज्यात एमबीबीएसच्या तब्बल 600 जागा वाढणार आहेत। राज्यात 6 ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी मान्यता देण्यात आली। प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे 6 मेडिकल कॉलेजेस सुरू होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी 2 दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। 4 आणि 5 ऑक्टोबरला राहुल गांधी कोल्हापुरात जाणार असून संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील। भाजपचे हाजी अराफत देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। आमदार नितेश राणेंच्या संदर्भात तक्रार करणार असल्याची माहिती आहे। नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाबाबतच्या विधानावरून नाराजी आहे। उमेश पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा युवक आघाडी मैदानामध्ये उतरली आहे। अजित पवार उमेश पाटलांमध्ये संवादासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी युवक आघाडी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहे।